नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 11. ऑब्झर्व द गिवन फिगर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, ते आपल्याला ऑब्झर्व करायचे आहे आणि करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला एक डायग्राम पण दिलेली आहे. बघा, ऑप्शन ए काय दिलेला आहे, 7/144 ऑफ 12 पार्ट ऑफ द गिवन फिगर इज शेडेड. ओके, ही जी दिलेली फिगर आहे त्यात शेडेड पार्टचं फ्रॅक्शन काढून घेऊया. अगोदर आपण शेडेड पार्टचं फ्रॅक्शन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर दिलेली फिगर ही किती पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे ते काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, टोटल किती पार्ट्स आहेत या दिलेल्या डायग्राममध्ये? 12. त्यात शेडेड पार्ट किती आहेत काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. ओके, शेडेड पार्टचं फ्रॅक्शन काय मिळालं मग आपल्याला? 7/12. आता हे जे दिलेलं इक्वेशन आहे याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. काय दिलेलं आहे? 7/144 ऑफचा मिनिंग सांगितलं मी तुम्हाला. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय बाय 12. ओके, बघा 12चा स्क्वेअर 144 येतो. 12 1 जा 12, 12 1 जा 12 उरले 2, 12 2 जा 24. 144ला 12ने जर डिवाइड केलं तर काय मिळालं आन्सर? 12. ओके, याचं फ्रॅक्शन काय मिळालं मग आपल्याला? 7/12. ओके, ऑप्शन ए जो दिलेला आहे याला जर आपण कन्वर्ट केलं तर आपल्याला काय मिळालं? हे जर सॉल्व केलं तर 7/12 आन्सर मिळालं. आणि शेडेड पार्टचं पण फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला? 7/12. हा दिलेला ऑप्शन कसा आहे? करेक्ट आहे. चला ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी मध्ये काय दिलेलं आहे? 5/36 ऑफ 12 पार्ट ऑफ द गिवन फिगर इज अनशेडेड. ओके, हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशनचं जे आन्सर मिळणार आहे ते काय असणार आहे? अनशेडेड दिलेल्या फिगरचं अनशेडेड पार्टचं फ्रॅक्शन हे सेम असणार आहे असं म्हणत आहेत. बघा, अनशेडेड पार्टचं फ्रॅक्शन काढून घ्या. अनशेडेड पार्ट किती आहेत याच्यामध्ये? 1 2 3 4 5 आहे. टोटल किती पार्ट्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि त्याला? 12. ओके, बघा आता 5/36 ऑफ 12. ऑफ मीन्स मल्टिप्लाय बाय 12. 12च्या टेबलमध्ये 36 येतो का? येस. 12 1 जा 12, 12 3 जा 36. काय मिळालं फ्रॅक्शन? 5/3. बघा, मॅच होतं आहे का? हे इक्वेशन सॉल्व केल्यावरती काय आन्सर मिळतं आहे आपल्याला? याचं काय फ्रॅक्शन मिळतं आहे? 5/3. आणि अनशेडेड पार्टचं फ्रॅक्शन काय मिळालं आहे? 5/12. हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे कसं आहे मग? इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ऑप्शन सी बघा, ऑप्शन सी काय दिलेलं आहे? बोथ ए अँड बी. ऑप्शन सीचा मिनिंग आहे ऑप्शन ए आणि बी दोघं करेक्ट ऑप्शन आहेत असं याचं मिनिंग आहे. करेक्ट आहेत का? नाही. ऑप्शन बी कसं आहे? इनकरेक्ट, म्हणून ऑप्शन सी पण नाही येणार. ऑप्शन डी चेक करा. ऑप्शन डी काय दिलं आहे? नन ऑफ दिस. दिलेल्या वरच्या ऑप्शन्सपैकी एकही ऑप्शन करेक्ट ऑप्शन नाही आहे असं यांचं म्हणणं आहे. तसं आहे का? नाही. ऑप्शन ए करेक्ट आहे या ठिकाणी, म्हणून ऑप्शन डी पण नाही येणार. करेक्ट ऑप्शन असलेला आन्सर काय येईल मग? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि त्याचं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. तर हे कन्वर्जन कसं करतात ते पाहूया. बघा, जर सपोज आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेला असेल 4 5/12, हा मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे. ह्या मिक्स फ्रॅक्शनला आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं? डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय हा जो दिलेला फ्रॅक्शनचा पुढचा जो इंटिजरचा पार्ट आहे त्याला काय करायचं? दोघांना मल्टिप्लिकेशन. आणि आलेल्या आन्सरमध्ये जो न्यूमरेटर असतो त्याला काय करायचं? ॲड. बघा, मी या ठिकाणी करून दाखवते. काय सांगितलं मी? जो इंटिजरचा पार्ट आहे तो मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर. 4 × 12
आणि हे यांचं मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर येईल त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, न्यूमरेटर जो दिलेला आहे त्याला ॲड करायचं आहे. न्यूमरेटर काय आहे या ठिकाणी 5 आणि डिनॉमिनेटर काय ॲज इट इज 12 ॲज इट इज. ओके, 12 4 जा 48, 48 प्लस 5 53 डिवाइड बाय 12, डिनॉमिनेटर ॲज इट इज असतो. बघा, ह्या मिक्स फ्रॅक्शनला आपण प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं तर त्याचं आन्सर काय मिळालं, 53/12. बघा, ऑप्शन ए आपण ह्या मिक्स फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये जर कन्वर्ट केलं तर आपल्याला सेम आन्सर मिळत आहे. या ठिकाणी ऑप्शन ए करेक्ट ऑप्शन आहे. ओके, मिक्स फ्रॅक्शनचं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन सगळ्यांना लक्षात आलंच असेल. ऑप्शन बी सेम मेथडने चेक करायचं आहे. मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे या ठिकाणी 6 इंटिजर 2/5. ओके, याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. काय करावं लागेल, 6 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 2 डिवाइड बाय 5. 6 5 जा 30, 30 प्लस 2 32 डिवाइड बाय 5. ऑप्शन बी पण कसं आहे, करेक्ट आहे. ऑप्शन सी चेक करूया. ऑप्शन सी पण मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. 11 इंटिजर 2/3 याला कन्वर्ट करूया. 11 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 2 डिवाइड बाय 3. 11 3 जा 33, 33 प्लस 2 35 डिवाइड बाय 3. बघा, ह्या दिलेल्या मिक्स फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केल्यावरती काय मिळत आहे, 35 डिवाइड बाय 3. ओके, म्हणजे ऑप्शन सी पण कसं आहे, ऑप्शन सी इज ऑल्सो करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट ऑप्शन पाहूया. ऑप्शन डी मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे हा देखील. 2 इंटिजर 7/9 याला कन्वर्ट करूया. 9 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 7 डिवाइड बाय 9. 9 2 जा 18, 18 प्लस 7 25 डिवाइड बाय 9. बघा, ह्या मिक्स फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केल्यावरती आन्सर काय मिळतं आहे आपल्याला, 25/9. यांनी काय दिलं आहे, 27/9. म्हणजे ऑप्शन डी कसं आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. आणि आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, इनकरेक्ट ऑप्शनच सिलेक्ट करायचं आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी हे आपलं आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. द सम ऑफ अनशेडेड फ्रॅक्शन ऑफ, या ठिकाणी 2 डायग्राम्स दिलेले आहेत. त्या दोघं डायग्राम्सचं काय करायचं आहे आपल्याला, अनशेडेड फ्रॅक्शन काढायचं आहे आणि त्या अनशेडेड फ्रॅक्शनची सम करायची आहे. ओके, बघा, पहिली डायग्राम दिलेली आहे ती किती पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे, 4. आणि तिचा अनशेडेड पार्ट किती आहे, 2. ओके, म्हणून पहिल्या फिगरचं फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला, 2/4. सेकंड डायग्राम 4 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे आणि तिच्यात अनशेडेड पार्ट किती आहे, 3. ह्या दोघांची काय करायची आहे, सम 2/4 प्लस 3/4. बघा, 2/4 प्लस 3/4 दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून न्यूमरेटर्सची ॲडिशन येईल. 2 प्लस 3 काय मिळालं, 5, 5/4. अनशेडेड फ्रॅक्शनची सम दोघं डायग्रामची काय मिळाली आपल्याला, 5/4. आहे का आन्सरमध्ये, नाही. या ठिकाणी ऑप्शन दिलेला नाही आहे. ओके, आपण शेडेड फ्रॅक्शन काढून बघूया. मी या ठिकाणी शेडेड फ्रॅक्शन काढून बघते. जर शेडेड फ्रॅक्शनने काढल्यावर जर आन्सर येत असेल तर त्यांचे क्वेश्चनमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल देताना. ओके, बघा, द सम ऑफ शेडेड फ्रॅक्शन काढून बघते मी या ठिकाणी. हां, बघा, पहिल्या फिगरचं फ्रॅक्शन काय मिळेल, शेडेड फ्रॅक्शन 2/4. सेकंड फिगरचं फ्रॅक्शन काय मिळेल आपल्याला, 1/4. जर सपोज 2/4 प्लस 1/4 केला तर आन्सर काय मिळेल, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, न्यूमरेटरची ॲडिशन होईल. 2 प्लस 1 3, 3/4. आहे का ऑप्शन, येस. या ठिकाणी ऑप्शन सी दिलेला आहे. ओके, मागे आन्सर चेक केलं मी, मागे आन्सर पण 3/4 आहे. या ठिकाणी त्यांचा देताना क्वेश्चन चुकलेला आहे.
अनशेडेड फ्रॅक्शनच्या ऐवजी त्यांनी काय द्यायला पाहिजे होतं, शेडेड फ्रॅक्शन. जर आपण सपोज शेडेड फ्रॅक्शनच्या क्वेश्चननुसार जर आपण क्वेश्चन सॉल्व केला तर आपल्याला आन्सर 3/4 मिळत आहे. ओके, म्हणून या ठिकाणी यांचा थोडासा क्वेश्चन चुकलेला आहे किंवा प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल. ओके, क्वेश्चन नंबर 13चं आन्सर येतं आहे ऑप्शन सी, 3/4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14, कम्पेअर अँड फिल द बॉक्स. ओके, या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. 2 फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि त्यात कोणता फ्रॅक्शन लहान किंवा मोठा किंवा त्यांच्यामध्ये काय रिलेशन येईल हे आपल्याला चेक करायचं आहे. ओके, बघा काय फ्रॅक्शन दिलेलं आहे आपल्याला, 5/8 अँड 3/7. ओके, हे 2 फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि यांच्यामध्ये आपल्याला ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन किंवा इक्वल टू कोणतं साईन येईल हे आपल्याला चेक करायचं आहे. ओके, यांच्यामध्ये आपण कंपॅरिझन करू शकतो का, नाही. का नाही करू शकत, कारण की या दोघांचे डिनॉमिनेटर सेम नाही आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जर यांच्यामध्ये कंपॅरिझन करायचं असेल तर काय करावं लागेल, या दोघांचे डिनॉमिनेटर सेम करावे लागतील. या दोघांचे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करावं लागेल, बघा हा जो दिलेला पहिला फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनला या दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरमध्ये जो नंबर आहे त्या नंबरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघांना काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. बघा काय करायचं आहे, या ठिकाणी 5/8 ला कशाने मल्टिप्लाय करायचं, सेकंड फ्रॅक्शनमधल्या डिनॉमिनेटरने. सेकंड फ्रॅक्शनमधला डिनॉमिनेटर काय आहे, 7. जर सपोज आपण याला 7ने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो आहे तर न्यूमरेटरला पण 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, त्यानंतरून जो सेकंड फ्रॅक्शन दिलेला आहे त्या सेकंड फ्रॅक्शनला पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करावं लागेल. पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर काय आहे, 8. जर सपोज मी या ठिकाणी सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला 8ने मल्टिप्लाय करते तर मला न्यूमरेटरला पण 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे सगळं काय केलं आपण, तर दोघांचे डिनॉमिनेटर सेम येण्यासाठी. बघा पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटरमध्ये काय दिसतो आहे, 8 × 7. दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरमध्ये काय येतो आहे, 7 × 8. दोघांचे डिनॉमिनेटर सेम येतील का आता, येस. ओके, आता या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 7 × 5 = 35, 8 × 7 = 56, 8 × 3 = 24, 7 × 8 = 56. बघा या ठिकाणी दोघांचे डिनॉमिनेटर सेम आले, 56, 56. आता जर डिनॉमिनेटर सेम असतील तर आपण न्यूमरेटरमध्ये कंपॅरिझन करू शकू. बघा आता या ठिकाणी कोणता न्यूमरेटर मोठा आहे, 35. 35/56 इज ग्रेटर दॅन 25/56. ओके, म्हणजे या ठिकाणी कोणतं साईन येईल, मग ग्रेटर दॅन साईन येईल. आहे का ऑप्शनमध्ये, येस, ऑप्शन ए दिसतो आहे. या ठिकाणी काय येईल मग आपला आन्सर, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन हियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15, द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ शेडेड फ्रॅक्शन ऑफ द गिवन फिगर. ओके, या ठिकाणी एक आपल्याला फिगर दिलेली आहे, त्याचं आपल्याला शेडेड फ्रॅक्शन काढायचं आहे. शेडेड फ्रॅक्शन काय येईल. ओके, दिलेली डायग्राम ही किती पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे ते काउंट करूया सगळ्यात अगोदर. 32 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे. ओके, आता यात शेडेड पार्ट किती आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. शेडेडचं फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला, 12/32. आन्सरमध्ये आहे का, नाही. ओके, आता याला
कन्वर्ट करावं लागेल आपल्याला. 12 आणि 32 हे कोणाच्या टेबलमध्ये येतात? 12 आणि 32ला जर सपोज आपण 2ने डिवाइड केलं, दोघांना जर आपण 2ने डिवाइड केलं, काय मिळेल आपल्याला? 6/16. ओके, पुन्हा हे दोघं कसे आहेत? इवन नंबर्स आहे. पुन्हा मी यांना 2ने भाग जाऊ शकतो, दोघांना 2ने भाग देऊन बघते. 3/8. 3/8 दोघांना कुठल्या नंबरने भाग जाईल का? नाही. ऑप्शनमध्ये आहे का? येस, ऑप्शन बी दिसतो आहे. 3/8. आपला आन्सर काय मिळेल मग? आन्सर ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द गिवन फिगर इज शेडेड? ओके, दिलेली जी फिगर आहे तिचं शेडेड फ्रॅक्शन काढायचं आहे. सगळ्यात अगोदर बघा किती पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे ही डायग्राम? 8 पार्ट्समध्ये. त्यात शेडेड पार्ट किती आहे? 5. शेडेड पार्ट कुठे लिहितो आपण? न्यूमरेटरमध्ये. मग शेडेड पार्टचं फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला? 5/8. आहे का ऑप्शनमध्ये? येस, ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 17. द डिफरन्स बिटवीन 4 इंटीजर 1/5 अँड 3 इंटीजर 1/15 इज. ओके, या ठिकाणी आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे आणि त्यांचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. ह्या मिक्स फ्रॅक्शनला सगळ्यात अगोदर आपण प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊया. बघा पहिला काय दिलेला आहे मिक्स फ्रॅक्शन? 4 इंटीजर 1/5. ओके, याला मी आता प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेते. प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करतो आपण? 4 × 5 + 1 / 5. सेकंड काय दिलेला आहे? 3 इंटीजर 1/15. 46 / 15. ओके, या ठिकाणी आपल्याला पहिला फ्रॅक्शन काय मिळाला? 21/5 आणि सेकंड फ्रॅक्शन काय मिळाला? 46/15. ह्या दोघांचा काय करायचं आहे आपल्याला? डिफरन्स. ओके, 21/5 मायनस 46/15. ओके, आता या दोन फ्रॅक्शनचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. आपण करू शकतो का? नाही. का नाही करू शकत? कारण की हे अनलाईक फ्रॅक्शन्स आहेत. आपल्याला यांना लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल? दोघांचे डिनॉमिनेटर सेम करावे लागतील. जेव्हा दोघांचे डिनॉमिनेटर सेम होतील त्याच वेळेस आपण त्यांच्या न्यूमरेटर्सचं सबस्ट्रॅक्शन करू शकू. ओके, बघा या ठिकाणी 15 आहे. जर सपोज ह्या 5ला मी 3ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय मिळेल मला डिनॉमिनेटर? 5 × 3 = 15. जर मी या डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केलं तर मला न्यूमरेटरला पण 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हाच हा जो मिळणारा फ्रॅक्शन आहे तो इक्वल टू दिस फ्रॅक्शन येईल. ओके, चला तर मग याला अगोदर कन्वर्ट करून घेते मी. 21/5ला कन्वर्ट करायचं आहे मला डिनॉमिनेटर सेम येण्यासाठी. मी डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला पण 3ने मल्टिप्लाय करते. 21 × 3 = 63. 5 × 3 = 15. ओके, या 63/15ला 21/5ला आपण 63/15 पण लिहू शकतो. ओके, म्हणजे 21/5 इज इक्वल टू 63/15 आहे. ओके, आलं लक्षात? तर मी आता याच्या जागेवर कोणाला रिप्लेस करते? 63/15ला. 63/15 मायनस 46/15. ओके, दोघांचे डिनॉमिनेटर कसे आले आता? सेम आले. त्यांच्या न्यूमरेटर्सचं सबस्ट्रॅक्शन करू शकते का मग मी आता? येस. 63 मायनस 46. 63 मायनस 46 किती होतात? 17. ओके, यांचं सबस्ट्रॅक्शन काय मिळालं?
17/15 आहे का आन्सरमध्ये? नाही. आन्सरमध्ये परत काय दिलेलं आहे आपल्याला? मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. ओके, तर आता ह्या प्रॉपर फ्रॅक्शनला आपल्याला पुन्हा मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 17/15ला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता या ठिकाणी काय आहे? 17/15. ओके, 17/15 आहे. 15ने 17ला डिवाइड करायचं आहे. 15 × 1 = 15. रिमाइंडर काय उरला? 2. हा आहे आपला रिमाइंडर. हा काय मिळाला आपल्याला? क्वोशियंट. ओके, मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहिताना कसं लिहितात बघा. हा जो क्वोशियंट असतो तो काय असतो? इंटिजर पार्ट असतो. त्याला आपण कुठे लिहितो? लेफ्ट साईडला. त्यानंतरून जो रिमाइंडर असतो तो कुठे लिहितात? न्यूमरेटरमध्ये. ओके, आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज. ओके, मग काय मिळेल आपल्याला आन्सर? मिक्स फ्रॅक्शन काय मिळाला? 17/15चा 1 इंटिजर 2/15. ओके, बघा तुम्ही चेक करू शकतात. हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे या मिक्स फ्रॅक्शनला तुम्ही प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतात. बघा, 15 × 1 = 15. 15 + 2 17. 17/15. 15 ॲज इट इज लिहितो आपण डिनॉमिनेटर. ओके, म्हणजे आपण हा जो फ्रॅक्शन आहे याला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये जे कन्वर्ट केलेलं आहे ते कसं आहे? करेक्ट आहे. बघा आन्सरमध्ये दिलेलं आहे का? 1 इंटिजर 2/15. येस, ऑप्शन सी दिसतो आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, क्वेश्चन नंबर 18. The value of 5/8 the value of 5/8 plus 3/4 minus 1/2 plus 1/3 यांचं काय करायचं आहे? सगळ्यांचं आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता हे जे दिलेले फ्रॅक्शन्स आहेत त्यात एकाही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे. प्रत्येकाचे डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. अशा कंडिशनमध्ये आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन नाही करू शकत. तर आपल्याला ह्या सगळ्यांचे डिनॉमिनेटर सगळ्यात अगोदर काय करावे लागतील? सेम करून घ्यावे लागतील. तर यांचे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करावं लागेल? मग आपल्याला या सगळ्या डिनॉमिनेटर्सचा LCM काढावा लागेल. लिस्ट कॉमन मल्टिपल काढावं लागेल. ओके, लिस्ट कॉमन मल्टिपल काढण्यासाठी ही एक मेथड आहे बघा. 8, 4, 2 आणि 3 ही शॉर्ट मेथड आहे. या शॉर्ट मेथडने आपण LCM काढूया. सगळ्यात स्मॉलेस्ट प्राइम नंबर कुठला आहे? 2. ओके, तर या ठिकाणी आपण 2ने ह्या सगळ्या नंबर्सला डिवाइड होते का? येस, होतंय. फक्त 3ला नाही होते. 3 हा कसा आहे? प्राइम नंबर आहे. 3ला नाही जाते भाग. म्हणून आता सगळ्यात अगोदर सगळ्यात स्मॉलेस्ट प्राइम नंबर कुठला आहे? 2. तर 2ने आपण या सगळ्या नंबर्सला डिवाइड करून घ्या. 2च्या टेबलमध्ये 8 येतो का? येस. 2 4 = 8. या ठिकाणी काय लिहायचा असतो? क्वोशियंट. ओके, 2च्या टेबलमध्ये 4 येतो का? येस. 2 2 = 4. 2 या ठिकाणी काय लिहिलं आपण? क्वोशियंट. 2 1 = 2. 3 हा काय आहे? प्राइम नंबर आहे. 3ला कोणत्या नंबरने भाग जाईल का? नाही, फक्त 1 आणि त्याच नंबरने भाग जाईल, म्हणून 3 ॲज इट इज लिहिला. पुन्हा बघा काय मिळालं आपल्याला? 4 2. पुन्हा सगळ्यात लहान प्राइम नंबर कुठला आहे? 2. 2ने 4ला आणि 2ला भाग जातो, म्हणून पुन्हा 2ने भाग देते मी याला 4ला. 2 2 = 4. 2 1 = 2. 1 हा प्राइम नंबर आहे ॲज इट इज. 1 हा प्राइम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही आहे. हा ॲज इट इज लिहिला आपण. 3 हा प्राइम नंबर ॲज इट इज. आता पुन्हा 2ने भाग जाईल याला 2ला. 2 1 = 2. 3 हा प्राइम नंबर आहे. 3ला कशानेच भाग जात नाही. 3 ॲज इट इज लिहिला. आता 3ला 3नेच भाग जाईल.
म्हणून 3 लिहिते आहे मी या ठिकाणी. 1 ॲज इट इज. जोपर्यंत आपल्याला या ठिकाणी 1 1 1 मिळत नाही तोपर्यंत हे डिव्हिजन अशीच चालू ठेवायची आणि LCM काढण्यासाठी काय करायचं, अप टू डाऊन राईट साईडपर्यंत मल्टिप्लिकेशन. ओके. आता ह्या सगळ्या नंबर्सचा म्हणजे 8, 4, 2 अँड 3चा LCM काय मिळाला आपल्याला बघा. LCM काय मिळाला, 8, 4, 2, 3चा LCM काय मिळाला, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 1. ओके. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24. LCM काय मिळाला, 24. म्हणजे 24 हा असा नंबर मिळाला आपल्याला की जो 8, 4, 2 आणि 3च्या टेबलमध्ये येतो. ओके. तर ह्या सगळ्यांचा आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचा आहे. तर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला कोणता नंबर वापरावा लागेल मग, 24. ओके. बघा पहिलं फ्रॅक्शन काय दिलेलं आहे आपल्याला, 5/8 प्लस 3/4 मायनस 1/2 प्लस 1/3. ओके. आता यांचा सगळ्यांचा डिनॉमिनेटर आपल्याला जर 24 करायचा असेल तर याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मला, 3ने. जर मी 8ला मल्टिप्लाय केलं त्यावेळेस आन्सर काय मिळेल मला, 24. जर सपोज मी डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय करते तर मला न्यूमरेटरला पण 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. 5 3 जा 15 डिवाइड बाय 8 3 जा 24. ओके. प्लस साइन ॲज इट इज. आता या 4च्या ऐवजी मला जर 24 पाहिजे असेल तर या 4ला मला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 24 आन्सर मिळेल 6ने. ओके. 6 4 जा 24. जर सपोज मी या ठिकाणी डिनॉमिनेटरला 6ने मल्टिप्लाय करते तर मला न्यूमरेटरला पण 6ने मल्टिप्लाय करावं लागेल. 6 3 जा 18 मायनस या 2ला कितीने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 24 येईल, 12ने. जर मी 12ने या 2ला मल्टिप्लाय करते तर न्यूमरेटरला पण मला 12ने मल्टिप्लाय करावं लागेल. 12 1 जा 12, 12 2 जा 24 प्लस या ठिकाणी जर मला सपोज 24 आणायचं आहे तर मला 3ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल की त्यावेळेस आन्सर माझं 24 येईल, 8ने. जर सपोज मी या डिनॉमिनेटरमध्ये 8ने मल्टिप्लाय करते तर मला न्यूमरेटरला पण 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8 1 जा 8, 8 3 जा 24. ओके. बघा या ठिकाणी आता सगळ्यांचे डिनॉमिनेटर कसे आले, सेम आले ना. मग या ठिकाणी आता आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन इझिली करू शकतो. ओके. 15 प्लस 18 मायनस 12 प्लस 8 डिवाइड बाय 24. 15 प्लस 18 किती मिळेल आपल्याला, 33 मायनस 12 प्लस 8 डिवाइड बाय 24. 33 मायनस 12 21 प्लस 8 डिवाइड बाय 24. 21 प्लस 8 29 डिवाइड बाय 24. ओके. बघा काय मिळालं आपल्याला मग फ्रॅक्शन, 29/24. आहे का ऑप्शनमध्ये, नाही, ऑप्शनमध्ये नाही दिलेलं आहे. यात ऑप्शन्स आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहेत. चला तर मग हा जो आपल्याला मिळालेला फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनला आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 29 डिवाइड बाय 24. ओके. तर या ठिकाणी काय करावं लागेल मग आपल्याला, 29ला 24ने डिवाइड करावं लागेल. 24 1 जा 24, रिमाइंडर काय उरेल 5. कॉशियंट काय मिळाला 1. बघा आता ह्या प्रॉपर फ्रॅक्शनला आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो, हा जो कॉशियंट आहे तो कॉशियंट काय असतो, इंटिजर पार्ट असतो. ओके. तो आपण फ्रॅक्शनच्या लेफ्ट साईडला लिहितो. त्यानंतरून जो रिमाइंडर असतो तो कुठे लिहितो आपण,
न्यूमरेटरमध्ये आणि जो डिनॉमिनेटर असतो तो काय ॲज इट इज लिहितो. ओके, मग आपल्याला मिक्स फ्रॅक्शन काय मिळाला 1 इंटिजर 5/24. ऑप्शन आहे का? येस, ऑप्शन बी दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 80/45 इज सेम ॲज. ओके, 80/45. आता या ठिकाणी बघा 80 मध्ये आपल्याला युनिट प्लेसला काय दिसतं आहे 0 आणि 45 मध्ये युनिट प्लेसला काय आहे 5. म्हणजे हा जो दिलेला 80 आणि 45 हे जे नंबर्स आहेत ह्या दोघं नंबर्सला 5 ने कंप्लीट भाग जाईल, रिमाइंडर 0 उरेल. ओके, जर दोघं ठिकाणी मी न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण 5 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. डिवाइड बाय 5 डिवाइड बाय 5. 80 डिवाइड बाय 5 16. 45 डिवाइड बाय 5 9. ओके, आन्सरमध्ये आहे का 16/9? नाही, आन्सरमध्ये नाही आहे 16/9. ऑप्शन सी मध्ये बघा डिनॉमिनेटर 9 दिसतो आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी येऊ शकतो. आता हा जो फ्रॅक्शन आहे ह्या फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया आपण. 16/9 आहे ना, याला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो आपण 16 डिवाइड बाय 9. 9 वजा 9. 16 मायनस 9 काय येईल 7. रिमाइंडर काय मिळाला आपल्याला 7. क्वोशियंट काय मिळाला 1. काय येईल हा क्वोशियंट इंटिजर पार्टमध्ये लिहितो, रिमाइंडर न्यूमरेटरमध्ये आणि डिवायझर जो आहे तो कुठे लिहितो आपण डिनॉमिनेटरमध्ये. मिक्स फ्रॅक्शन काय मिळाला मग आपल्याला 1 इंटिजर 7/9 आहे का ऑप्शन. मग आता येस, ऑप्शन सी या ठिकाणी आन्सर काय येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द गिवन बलून्स आर ऑरेंज अँड रेड. ओके, या ठिकाणी आपल्याला 3 कलरचे बलून्स दिलेले आहे, ब्ल्यू, ऑरेंज आणि रेड. पण आपल्याला कसलं फ्रॅक्शन विचारलं आहे ऑरेंज आणि रेड बलूनचं फ्रॅक्शन्स विचारलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण बलून्स काउंट करून घेऊया. टोटल नंबर ऑफ बलून्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. ओके, टोटल नंबर ऑफ बलून्स किती आहेत 18. आणि आता आपल्याला ऑरेंज आणि रेड बलून्सचं फ्रॅक्शन काढायचं आहे. तर आता फक्त ऑरेंज आणि रेड बलून्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, रेड आणि ऑरेंज बलून्स किती आहेत 10. मग रेड आणि ऑरेंज बलून्सचं फ्रॅक्शन काय मिळेल 10/18 आहे का ऑप्शनमध्ये. येस, ऑप्शन बी दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा.